लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही। महायुतीच्या सरकारची आमची टीम ही तीच आहे। त्याचबरोबर आमचे डबल इंजिनचे सरकार ही तेच आहे। आमच्या सरकारमध्ये प्रिंटिंग मिस्टेक होत नाही, अशी हमी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली। कल्याण डोंबिवली महापालिकेत पीपी तत्वावर 10 वर्षाकरिता सुमित एल्को कंपनीला कचरा वाहतूक संकलन आणि शहर स्वच्छता प्रकल्पाचे काम देण्यात आले आहे। या प्रकल्पाचा शुभारंभ आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला। या प्रसंगी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उपरोक्त हमी दिली। यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, माजी मंत्री आणि भाजप आमदार रवींद्र चव्हाण, कल्याणचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, आमदार राजेश मोरे, आमदार सुलभा गायकवाड आणि महापालिका आयुक्त अभिनय गोयल यांच्यासह सुमित एल्को कंपनीचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले की विरोधकांकडून लाडकी बहीण योजना बंद केली जाईल असा अपप्रचार केला जातो, मात्र लाडकी बहीण योजना बंद होणार नाही। टप्प्याटप्प्याने लाडक्या बहिणींना पैसे दिले जातील। महायुती सरकार दिलेला शब्द पाळते। दावडी येथे टाटा केडीएमसी आणि MICच्या माध्यमातून उभारण्यात येत असलेल्या टाटा कौशल्यवर्धन केंद्राचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले। त्याचबरोबर टिटवाळा येथील पर्यावरणभिमुख उद्यानाचे, खंबाळपाडा येथील स्पोर्ट कॉम्प्लेक्सचे ऑनलाईन उद्घाटन उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले। त्याचबरोबर टिटवाळा रिंग रोड प्रकल्पातील आणि MUTP 3A मध्य रेल्वे यार्ड प्रकल्पातील बाधितांना घराच्या चाव्या तसेच दामिनी पथकातील महिला पोलिसांना 16 दुचाकीच्या चाव्याही उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आल्या। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील विविध कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन झालं। त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे कल्याण डोंबिवलीमधील घनकचरा व्यवस्थापनाचं आज लोकार्पण या ठिकाणी झालं। पुढच्या 2-3 आठवड्यामध्ये हा घनकचरा प्रकल्प जो आहे हा पूर्णपणे ॲक्टिव्ह या कल्याण डोंबिवलीमध्ये होईल। 350 गाड्या या घनकचरा व्यवस्थापनाच्या अंडरमध्ये असतील आणि 2000 पेक्षा जास्त मॅनपॉवर जो आहे आज कल्याण डोंबिवलीला मिळेल, जेणेकरून कल्याण डोंबिवलीचा जो कचऱ्याचा प्रश्न आहे तो पूर्णपणे मिटून जाईल। कलेक्शन आणि सेग्रिगेशन गल्ली बोळामध्ये जाऊन प्रत्येक घराघरातून डोर टू डोर कलेक्शन जो आहे हा घनकचऱ्याचा होणार आहे। आणि हा जो घनकचरा प्रकल्प आहे हा चेन्नई मॉडेलवरती आपण करतोय। जी कंपनी ह्या घनकचरा व्यवस्थापन चा प्रोजेक्ट राबवते, एक कमांड आणि कंट्रोल सेंटर, याच्या अगोदर कधीच जो आहे घनकचरा व्यवस्थापनामध्ये कमांड आणि कंट्रोल सेंटरचा वापर केला नव्हता। लाईव्ह डॅशबोर्ड असेल, त्याच्या माध्यमाने किती कचरा उचलला गेला, रोज किती टन कचरा जो आहे हा डम्पिंग साईडला गेला, प्रोसेसिंगला गेला, सेग्रिगेट झाला, किती गाड्या काम करतायत, त्याचं पूर्णपणे एक ट्रान्सपरंट विश्लेषण हे कल्याण डोंबिवलीतील नागरिकांना मिळणार आहे, कल्याण डोंबिवली महानगर प्रशासनाला मिळणार आहे। मला वाटतं एक ट्रान्सपरंट प्रोसिजर या घनकचरा व्यवस्थापनामध्ये आणण्याचा एक प्रयत्न कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने केला आहे। मला वाटतं त्याच्याने एक मोठं इम्प्रूव्हमेंट जो आहे तो कल्याण डोंबिवलीमध्ये होईल। त्याचबरोबर आपण कल्याण ग्रामीणमध्ये टाटा इन्स्टिट्यूट आणि महाराष्ट्र शासनाच्या माध्यमाने एक CIIT इन्स्टिट्यूट, जिथे स्किल डेव्हलपमेंट सेंटर आपण त्याला म्हणू शकतो, पण हे स्किल डेव्हलपमेंट सिम्पल स्किलिंग नाही आहे। याच्यामध्ये AI टेक्नॉलॉजी, याच्यामध्ये ड्रोन्स, याच्यामध्ये 3D ॲनिमेशन्स असतील, एक वेगवेगळ्या गोष्टी चं प्रशिक्षण असेल। आणि त्याचबरोबर जर कोणी स्टार्टअप्सवाले असतील, कोणी इनोव्हेटर्स असतील, की त्यांना इथे येऊन रिसर्च करता येईल, त्यांचं प्रोडक्ट बनवता येईल, हे त्याचं महत्त्व आहे। तर पहिल्यांदाच असं एक मोठं इन्स्टिट्यूट, ज्याच्यामध्ये टाटा इन्स्टिट्यूट्सनी 160 कोटी रुपये आणि बाकीचे पैसे जे आहेत हे महाराष्ट्र शासनाने आणि त्याच्यामध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने 1 एकर जागा जी आहे ती दिलेली आहे। डिसेंबरला हे इन्स्टिट्यूट सुरू होईल। 7000 युवकांना याच्यातून प्रशिक्षण मिळणार आहे, जेणेकरून भविष्यामध्ये त्यांना नोकरी जी आहे आणि त्याचबरोबर त्यांचा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यामध्ये हातभार लागेल। त्याचबरोबर खंबाळपाड्यामध्ये आपण एक स्पोर्ट्स स्टेडियम करतोय, तिथे सिंथेटिक ट्रॅक असेल, तिथे फुटबॉल स्टेडियम असेल, त्याचबरोबर लोकांना विविध सुविधा, खेळाच्या सुविधा त्या ठिकाणी मिळतील। तर ह्या ओव्हरऑल भूमिपूजन आणि उद्घाटन माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते झाले। आणि आता आपण कल्याण वेस्टमध्ये आहोत, इथे देखील RTOची एक भव्य दिव्य इमारत, याचं देखील लोकार्पण आज पार पडलेलं आहे। भविष्यामध्ये असे लोकोपयोगी प्रकल्प हे अजून जे आहे, कल्याण लोकसभा असेल, कल्याण डोंबिवली महानगरपालिका असेल, हे होत राहतील। राहुल कांबळे, जनशक्ती, कल्याण। अरे, तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं
तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट.